भजन आणि रूपाचा अभंग सादर केला आहे. आज या ठिकाणी आमच्या बाजूला बसणारे आमचं खूप मोठं भाग्य समजतो सन्माननीय म्हात्रे साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. या डोंबिवलीची आणबाण शान सन्मान्य प्रल्हादजी परशुराम म्हात्रे यांच्यासाठी आणि त्यांच्या आवडते, आता त्यांचं नावच प्रल्हाद आहे आणि त्यांना गाणीसुद्धा आवडतात ती सन्मान्य प्रल्हाद शिंदेचे एकदा जोरदार टाळ्या आमच्या साहेबांसाठी वाजवा. आणि त्यांच्या वडिलांचं नाव देखील परशुराम आहे, म्हणजे माझे आजोबा परशुराम गोपांचे आहे. तुमच्यासाठी गाणं प्रल्हाद शिंदेचे गाणं सादर करतो आम्ही. श्री हरी जगत्पिता, श्री हरी जगत्पिता, दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा. ऐक सत्यनारायणाची कथा, तुम्ही ऐक सत्यनारायणाची कथा, ऐक सत्यनारायणाची कथा. श्री हरी जगत्पिता, दूर करी तो व्यथा, श्री हरी जगत्पिता, दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा. ऐक सत्यनारायणाची कथा, तुम्ही ऐक सत्यनारायणाची कथा, ऐक सत्यनारायणाची कथा. सके जलग सके पंढरीला, जलग सके पंढरीला. तुझ्या विचाराचे, तुझ्या विचाराचे मतिते भावतिते, जलमे तून विठ्ठल तू माईला. जलग सके पंढरीला, जलग सके पंढरीला, जलग सके पंढरीला. हरिनाम डोली बोलो अम्मा माईला, हरिनाम डोली बोलो अम्मा माईला, हरिनाम डोली बोलो अम्मा माईला, हरिनाम डोली बोलो अम्मा माईला. मायेचा वाहेगरा शहरी कोल्हापुरा, मायेचा वाहेगरा शहरी कोल्हापुरा. देवाला दर्शनाचा, धन्यवाद 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 धन्यवाद. या ठिकाणी नाट्यसंगीत म्हटलं तर सुरू म्हणण्याचा प्रयत्न, शुक्रताराची एक फरमाईश आली ती फक्त पूर्ण करतो आणि गायला सुरुवात करतो. बुवानी खरोखर चांगले विषय मांडलेत, पण हा गजर आहे आणि गजराच्या माध्यमातून आता बुवाने जसं सांगितलं की एकमेकाला बोलायचं नाही आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत की आपण काय करतो किंवा काय नाही. आपण नकळतपणे पटकन म्हणून जातो जय श्रीराम, परंतु श्रीराम प्रभू रामचंद्रांचा जन्म आपल्याला माहिती आहे अयोध्येला झाला, परंतु तो कसा झाला. या ठिकाणी एक फक्त फरमाईश पूर्ण करतो आणि गजराला सुरुवात करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय सहदेव सावंत, सन्मान्य मंगेश साळवी, सन्मान्य आमचे मार्गदर्शक आनंदजी मेस्त्री, त्याचप्रमाणे सन्मान्य आमचे मार्गदर्शक दत्ता गोसावी देखील या ठिकाणी उपस्थित. सर्वांचे आभार मानतो. काय झालं आहे, पटापट बोलायला लागतं, वेळ कमी आहे आपल्याकडे.
शब्दात साधू भावना माझ्या तुला मी कधी शब्दात साधू भावना माझ्या तुला तू तुझा समजून घे वाचणाऱ्या अंतरीचा गंध माझ्या अंतरीचा गंध माझ्या आज तू कवणावा तू शुक्रतारा मंगळवारा सातळे पाण्या चंद्र आहे स्वप्नवाही वृंदया गाण्यातुनी आज तू डोळ्यात माझ्या आज तू डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा तू जवळी रहा तू जवळी रहा तू जवळी रहा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सर बोलले त्यात बुवा आणि ही बोलण्याची बारीच नाही वास्तविक बुवांनी सांगितल्याप्रमाणे. फक्त एकच सांगतो की आपल्याला आपली संस्कृती माहीत असणं खूप गरजेचं आहे मंडळी. कारण आपण म्हणतो अयोध्येला 2022 साली आपल्या प्रभू रामचंद्रांचं मंदिर झालं, परंतु प्रभू रामचंद्र आपण म्हणतो प्रभू रामचंद्र की जय, जय श्रीराम. परंतु हे प्रभू रामचंद्र जन्माला कसे आले हेच आपल्याला जर माहीत नसेल तर आपला हिंदू म्हणून काय फायदा आहे. आज प्रभू रामचंद्र जन्माला कसे आले, ज्यावेळी दशरथ राजा, दशरथ आता प्रभू रामचंद्रांचे वडील कोण, दशरथ राजा. दशरथ राजाला मूलबाळ म्हणजे संतान नव्हतं. मुळात दशरथ राजाला एकही मूलबाळ नव्हतं. त्याला मूलबाळ झालं कसं, ज्यावेळी श्रावणबाळ आपल्या आईवडिलांना घेऊन तीर्थयात्रेला निघाला आणि त्याचवेळी दशरथ राजा शिकारीसाठी गेला होता आणि श्रावणबाळ ते अंध असल्या कारणाने आईवडील त्यांना पाणी हवंसं झालं म्हणून ते श्रावणबाळाने काय केलं, त्यांची कावड उतरली आणि पाणी आणण्यासाठी तो एका सरोवराच्या किनारी गेला आणि पाण्याची घागर बुडवल्यानंतर दशरथ राजा शिकारीला आला आणि त्या दशरथ राजाला वाटलं हरिण पाणी पित आणि त्या दिशेने त्याने बाण सोडला आणि तो बाण लागला श्रावणबाळाच्या छातीला लागला. रक्तबंबाळ झालेला श्रावणबाळ पडला. आता मी मोठी शिकार केली ही बघण्यासाठी ज्यावेळी दशरथ राजा तिथपर्यंत पोचला, बघतोय तर माझ्या हातून हे मोठं पाप घडलंय. त्याने लगेच त्या दशरथ राजाने त्या श्रावणबाळाला आपल्या मांडीवरती घेतलं. तेव्हा त्या श्रावणबाळाने काय सांगितलं, माझे आई वडील अंध आहेत, त्या बिचाऱ्यांना मी घेऊन तीर्थयात्रेला निघालो होतो, परंतु आज काय झालं, त्यांना पाणी देण्यासाठी मी इथपर्यंत पोहोचलो, परंतु आज तू काय केलंस, तू मला बाण मारलास. आता मी मरणार आहे, पण माझ्या आईवडिलांना पाणी नेऊन कोण देणार, असं बोलून त्या बाळाने, त्या श्रावण बाळाने त्यांच्या दशरथ राजाच्या मांडीवरती आपले प्राण सोडले. प्राण सोडल्यानंतर राजाला पश्चाताप झाला, आता करायचं काय. शेवटी त्याच्या हातातली जी घागर होती ती घेतली आणि त्याचे आई वडील जे अंध होते त्यांच्या जवळ गेला. त्यांच्या हातात ती घागर दिल्यानंतर त्या दोघांचाही स्पर्श त्या दशरथ राजाच्या हाताला झाल्यानंतर त्या राजाच्या स्पर्शावरून त्या दोघं अंध आईवडिलांनी ओळखलं की हा माझा मुलगा नाही आहे. अंध लोक पण एवढी हुशार असतात. हाताला स्पर्श झाल्यानंतर ओळखलं की हा आमचा मुलगा नाही आहे. लगेच ताबडतोब विचारलं की अरे तू आहेस कोण, आमचा मुलगा कुठे आहे. तेव्हा त्या राजाने काय सांगितलं, माझ्या हातून तुमच्या मुलाचा वध झाला आहे. तेव्हा त्या दोघांनी देखील दशरथ राजाला काय शाप दिला असेल की पुत्र पुत्र करून मरशील. काय सांगितलं, पुत्र पुत्र करून मरशील. एकीकडे दशरथ राजाला आनंद झाला, एकीकडे दुःख झालं. आनंद ह्या गोष्टीचा झाला की दशरथ राजाला मूलबाळ नव्हतं. आनंद कसला झाला की मला मूलबाळ होणार, आणि दुःख कसलं झालं, जरी माझा संतान झाली तरी ती माझ्यापासून दूर जाणार याचं दुःख झालं. घरी गेल्यानंतर दशरथ राजाने पुत्र कामेष्टीचा मोठा यज्ञ आरंभला आणि त्या यज्ञात मिळालेला प्रसाद
आपल्या तिन्ही राण्यांना समान वाटून दिला. आता दशरथ राजांच्या 3 राण्या, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी, अशा 3 राण्यांना समान वाटून दिल्यानंतर कैकेयी ही राजाची अतिशय प्रिय आणि जवळची राणी, ती म्हणते, हो मी तुमची एकदम जवळची असताना, तुमची लाडकी असताना या दोघींसारखा मला समान प्रसाद नको आहे, मला जास्त पाहिजे जरा. तेव्हा तिच्या मनात कुठेतरी द्वेष निर्माण झाला त्या दोघींबद्दल. तेव्हा घार आली, तिच्या हातातला प्रसाद घेऊन निघून गेली. आता हिच्या हातात काय नाही. शेवटी कौसल्याने आपल्यातला अर्धा, सुमित्रेने आपल्यातला अर्धा, असे 2 प्रसादाचे भाग तिच्या हातात ठेवले. म्हणून तिला 2 मुलं झाली. कोण? भरत, शत्रुघ्न. कौसल्याचा राम आणि लक्ष्मण. आणि जो प्रसादाचा मोठा गोळा उचलला तो कोणाच्या पदरात टाकला? ज्यावेळी अंजनी माता, आपण पवनपुत्र म्हणतो हनुमान, अंजनी माता तपश्चर्याला बसली होती, तिच्या त्या पदरात तो एक उसळला गोळा टाकला. म्हणून तो एक मोठा गोळा खाल्ल्यामुळे बलाढ्य असे हनुमंत जन्माला आले. हे आपण भद्राच्या मांजराबद्दल बुवा सांगणं गरजेचं आहे. आणि 100% बुवासुद्धा त्याच पोट तिटकीने 100% ह्या गोष्टी सांगतात आणि खरोखर हे सांगणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी मुंबईचे आमचे सगळे यूट्यूबर दिसत आहेत. हे दिसतात तसे नाहीत, खूप चांगले आहेत. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, खूप चांगले आहेत. आणि त्यांची एक मुंबईमध्ये एक संघटना आहे आणि ती दरवर्षी एक डबलबारी आयोजन करते. आणि त्याच्यामध्ये त्या डबलबारीचे टायटल काय बघा, सुधारतोय भजनाचा रंग, पंचरत्नांनी भजनी मेळ्यात भजन रसिक दंग, आम्ही नवीन पिढी सुधारू या बिघडलेल्या भजनाचा रंग. एकदा जोरदार टाळ्या या यूट्यूबर्स मंडळासाठी वाजवा. आणि येत्या 17 जानेवारी 2026 रोजी पारंपरिक डबलबारी भजनाचा जंगी सामना रात्री 8 वाजता. स्थळ आहे न्यू एकता क्रीडा मंडळ, क्रीडांगण, डेमेलो कंपाऊंड, वकोला. आणि बुवा आहेत सन्मान्य आमच्या कोकणची शान, सन्मान्य कोकण कलाभूषण चंद्रकांत बुवा कदम यांचे शिष्य श्री लक्ष्मण गुरवबुवा. आणि त्यांच्या जोडीला आहेत आमच्या परशुराम बुवांचे पटशिष्य सन्मान्य विजय परबबुवा. नक्कीच ह्या 2 बुवांच्या भजनाचा लाभ आपल्या मंडळींनी नक्की घ्यावा, कारण काहीतरी नवीन आणि जुनी भजनं कशी असायची ते ऐकण्याचा आपल्याला नक्कीच हे मिळेल. धन्यवाद. या ठिकाणी फक्त वेळ काय घेणार नाही, फक्त चांगलं सांगूनच भजन करणार आहे. साठी म्हणजे आता उद्या माझा पण स्टँड लावायला हरकत नाही. हे घ्या तुमचे पैसे. धन्यवाद. पंचरत्नांनी बुवांनी सांगितलं की जशी पंचरत्नांनी भजनं केली तशी ही भजनं करण्याची आम्ही प्रयत्न करणार. कारण आम्ही आता परशुराम बुवांनी एवढे आम्ही कधीच गाऊ शकत नाही, किंवा माझ्या गुरुजीने एवढा मी कधीच गाऊ शकत नाही. किंवा आज एकमेव आपल्या कोकणाला मिळालेला पुरस्कार कोकण कलाभूषण कोण? चंद्रकांत कदम बुवा. एकदा जोरदार टाळ्या आमच्या कदम बुवांसाठी, कारण त्यांची स्मारकं झाली हो. परशुराम बुवांचं झालं, चिंतामणी बुवांचं झालं, विलास पाटील बुवांचं होतं. आमचं काय, आमचं फक्त नाव पाठी राहिलं ना एवढंच आम्हाला पाहिजे, बाकी आम्हाला काय नको आहे, फक्त नाव. फक्त ते आमच्या शिरसाट बुवांनी एक कवण केलं होतं, तेच फक्त म्हणण्याचा प्रयत्न करतं. हरे रामा हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा. हे गुलाब राजा आमचे परशुराम बुवा, गुलाब राजा बसून सिंहासनी सांगतो ऐका, गुलाब राजा बसून सिंहासनी सांगतो ऐका, क्षणभंगुर हे जीवन आपलं, क्षणभंगुर हे जीवन आपलं, बुवा तुम्ही भांडू नका. परशुराम बुवांनी तेव्हा सांगितलं क्षणभंगुर आपलं जीवन आहे, बुवा भांडू नका. तेव्हा ते काय म्हणतात बघा, हे हरिनामाचा वारसा जपला पंचरत्न बुवानी, हरिनामाचा वारसा जपला पंचरत्न बुवानी, कदम पांचाळ पाटील भोकर आणि चिंतामणी, कदम पांचाळ पाटील भोकर आणि चिंतामणी. आरे गावाचं आरे गावाचं आरे गावचं रत्न, आरे गावाचं रत्न झालं कोकण कलाभूषण, आरे गावाचं रत्न झालं कोकण कलाभूषण.
परशुरामन लाविला मा कोकणाचं दर्शन. अरे गावचं रत्न पेटीवर बसले की काय म्हणायचे? 1 2 3 धरून बेचिन हातात गावलोस तर गाण्याचे धरून बेचिन हातात गावलोस तर गाण्याचे अरे गावाचं रत्न झालं कोकण कलाभूषण. परशुरामन लाविला मा कोकणाचं दर्शन. यांनी एका गाण्यात आपल्या संपूर्ण कोकणाचं दर्शन दाखवलं. असे आमचे परशुराम बुवा काय म्हणायचे बघा. रत्नागिरी देवगड कणकवली कट्टा, रत्नागिरी देवगड कणकवली कट्टा, मालवण राजापूर. आम्ही कोकणचे सांगताना आमचं भरून येऊ. नारळी पोपळी करवंदा लाल कोंडू काजूच्या जांभा, नावा रूपाला आला या जगात देवगड हापूस आंबा. जांभोर वळणात मालवीर भूतनाथ गिरबाई दारूबाई माता, रामेश्वर आरेश्वर गांधेश्वर कुंडेश्वर यांची आमच्यावर सत्ता. गुरव घाडी यांचे पुजारी गावोगावी सुताराची शाळा. बुवा गावात सुतार हवा असे आमचे परशुराम बुवा म्हणायचे. कशाला? तुझो काम घालायला असे परशुराम बुवा. त्यावेळची भजनं म्हणजे काय हो, आम्हाला ते थोडं पण जमणार ना. आम्ही सध्या मी व्हॉट्सअपवाले बुवा. एखादा जग व्हॉट्सअपवर भेटला की तो महाराज तरी मोठा व्हायचा असे काही विषय नाही. गुरवा घाडी यांचे पुजारी गावोगावी सुताराची शाळा. होतही नामदार पाटील फौजदार सांभाळती देवळानी तुळा. बापा मोरया कलाभूषण. दाविला आम्हा परशुरामन कोकणाचं दर्शन. संगीताचे बादशाह, संगीताचे बादशाह पाटील कमल सुत महान. संगीताचे बादशाह पाटील कमल सुत महान. आडकाल चिंतामणी बुवा कोपकर भजनाची शान. पहाडी आवाजाचे बादशाह बुवाचे जय राम. काव्य कसं करावं शिकविला काशीरामान. काव्य कसं करावं बुवांचे गुरुवर्य काशीराम परबुवा. काव्य कसं असलं पाहिजे? एका गाण्यावर त्यांनी अख्खं आपल्या कोकणात गणपती सण आला की ते गाणं वाजल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात कोकणात
या ठिकाणी सन्मान्य संजय चव्हाण भाऊ यांच्याकडून माझ्यासाठी हे 501 रुपयाचं पार्सल केलं, धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतो आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आमची चिंतामणी, आता हल्ली काय झालं आहे, भजनी बुवांना माका तरी असं वाटतं की भजनी बुवांना लाज वाटतं आमच्या पंचरत्नांची गाणी म्हणून. हल्ली ते चंद्रा म्हणतील, त्यांना तुम्ही 50 रुपये दिलात ना की अजून वेगवेगळी गाणी म्हणणार ते. काय तू मळा अंगुराचा मी लाकडी पुसाग, मग ज्याच्या भजनाशी काही संबंध नाही. अरे गाणा कुठला, तू बसलाच कशाला. ते गाणे म्हणतील पण आमच्या पंचरत्नाची कधी आठवण करू. आमची चिंतामणी बुवा आडताल रे ग म प ग म रे 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 सा नि सा ध नि रे ग म ध नि सा नि ध नि रे रे ग म प ग म रे ग रे सा नि सा ध नि रे सा. आयुष्य मोजावया 500 कडे आयुष्य मोजावया बैसला मामारी रे रे ग सारे दिसा. आयुष्य मोजावया बैसला मामारी उतारे अजरामर करून ठेवलेली गाणी आहेत आणि त्या गाण्यांचा आम्ही कुठेतरी पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तेवढं पण आम्हाला नाही जमणार हो कधी. आम्ही आता इतकं भजन असून पण आम्ही खूप प्रयत्न, रोजचा रियाज असून पण त्या लोकांनी जे गाजवलं जे केलं आहे ते आम्हाला अजिबात जमणार नाही. आणि म्हणूनच हा सुधारतोय भजनाचा रंग आमचीच मोठी जबाबदारी आहे की ह्यांना सुधारवायचे म्हणजे बाकी त्यांचं आम्हाला घेणं देणं नाही. आम्ही आपल्या हात त्याच्यात खुश आहे. बघा काय 5,000 रुपये इलेले आहेत, 5,000. ब्लॅक अँड व्हाईटचा मात्र बरा सांगितलं, चांगलं पॉईंट पकडला असेल. आज मी तुमका इथं काय सांगणार नाही ब्लॅक अँड व्हाईटचा विषय. पुढच्या बाजूत तुमका ब्लॅक अँड व्हाईट, कारण इथं ब्लॅक अँड व्हाईट करूनच विषय नाही. हरकत नाही, गजराला सुरुवात करूया. गजर या ठिकाणी कारण भुवांना सुद्धा वेळ मिळाला पाहिजे गजरासाठी. 10 ते 15 मिनिटात गजर आटपतो आणि भुवानी सुद्धा रूपावली गोरख कल्याण माझ्यामध्ये, आणि गोरख कल्याणमध्ये भुवानी सुद्धा अतिशय सुंदर रूपावली. आणि माझं तरी वैयक्तिक असं मत आहे, म्हणजे मी राग ओळखला म्हणजे मोठा पंडित आहे असं नाही, पण प्रत्येक भजनी बुवाकडे असं असलं पाहिजे की समोरच्याने कुठला राग गायला आहे तर सुरुवात बुवानी सोहनी केली, बुवानी देश गायला, सोहनी गायला, त्यानंतर बुवानी गोरख कल्याण गायला. एवढं आपल्याकडे जेव्हा असेल ना तेव्हा खरं तो भजनी बुवा आहे. नाहीतर हल्ली काय सांगू तुम्हाला परिस्थिती, तुम्ही स्वतः बघता, आम्ही सांगायची गरजच नाही, यूट्यूबवर तुम्ही स्वतः बघताय. अशी आपल्याला पाहिजे ना. बुवानी सुद्धा रे म रे सा नि सा रे म सा रे म रे म ध म ध नि ध म रे म ध म ध नि ध म रे. परशुराम बुवांचं सेम टू सेम होतं. वैकुंठ पंढरी भीवरेच्या तिरी प्रत्यक्ष श्री हरी देवा. त्याच्यात मला झलक समजली त्या ह्याच्यामध्ये, आणि खरोखर सुंदर मांडले. आणि मंडळी खरोखर सांगतो तुम्हाला देखील खूप लाख लाख धन्यवाद देतो, कारण तुम्ही सुद्धा आमची रिस्पेक्ट ठेवून आज ऐकताय आम्हाला. नाहीतर एवढी रिस्पेक्ट आम्हाला आजपर्यंत कुठं भेटते नाही. सुरुवात फक्त केली ए बुवा पेटव, म्हणजे आम्ही इतक्या वर्षाची मेहनत आमची पाण्यात गेली. ए बुवा झाले आम्ही लगेच, ए बुवा पेटव खतलव.
म्हणजे आम्ही एवढे सगळे कष्ट करू, आमची किंमत शेवटी ये बुवा, म्हणजे आमचा मान बिन काय नाही विषय. पण आज एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी वाजवा. आणि आमच्यापेक्षा श्रेष्ठ आज तुम्ही आहे, कारण नववीला भक्ती म्हणजे श्रवणीय भक्ती अतिशय श्रेष्ठ आहे. त्या ठिकाणी गजराला सुरुवात करूया. पिलू 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 राग आहे गावाधर. रामकृष्ण हरिनाम गाऊ भजनी मुखाने. रामकृष्ण हरी ह्या मंत्रावरती आमचं भजन आहे आणि तोच मंत्र घेऊन आम्ही पुढे चालणार आहोत. म्हणून म्हणतो बघा, रामकृष्ण हरिनाम गाऊ भजनी मुखाने. नामाविना न तरणो पाय, नामाविना न तरणो पाय, नामाविना न तरणो पाय, शांती पोटी पुराणी. नामाविना न तरणो पाय, शांती पोटी पुराणी. नामाविना न तरणो पाय, शांती पोटी पुराणी. रामकृष्ण हरिनाम गाऊ भजनी मुखाने, भजनी मुखाने. रामकृष्ण हरिनाम गाऊ भजनी मुखाने. नामाविना न तरणो पाय, शांती पोटी पुराणी. नामाविना न तरणो पाय, शांती पोटी पुराणी. नामाविना न तरणो पाय, शांती पोटी पुराणी. त्रेतायुगी श्रीराम जन्मले, त्रेतायुगी श्रीराम जन्मले. पांडव सहाय्य कृष्णांनी केले, पांडव सहाय्य कृष्णांनी केले. चार युग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता हे कलियुग. त्रेतायुगात श्रीराम आणि द्वापारयुगात पांडवांना सहाय्य कोणी केलं तर श्रीकृष्णाने. म्हणून म्हणतोय बोलण्यात वेळ नको घालवूया, बोलणं सुद्धा गजर घ्यायचा आहे. विषप्राशन शिव शंभूनी केले, विषप्राशन शिव शंभूनी केले. कंठी घेऊन निळकंठ झाले, कंठी घेऊन निळकंठ झाले. रक्षण करण्या धरतीचे भेटले ओंजळीने. समुद्र मंथनातून निघालेलं विष पृथ्वीवर टाकलं तर पृथ्वी जळून भस्मसात होणार, म्हणून शिवशंभूने आपल्या ओंजळीतून आपल्या कंठात धारण केलं. म्हणून त्यांना नाव काय पडलं, नीळकंठ. आणि त्यांच्या अंगाची आग झाली, विष प्यायल्यानंतर अंगाची आग झाली. ती शांत कशाने झाली, अतिशीतल चंद्र मस्तकी आणला तरी थंड नाही झाली, मस्तकी गंगा आणली तरी थंड नाही झाली. शेवटी त्यांच्या मस्तकावर बेलपत्र वाहिलं आणि मुखात रामनामाचा जप. आता रामनाम म्हणजे काय, त्यावेळी प्रभू रामचंद्र नव्हते. रामनाम म्हणजे काय, आपल्या आत्मारामाचं त्यांनी चिंतन केलं आणि तेव्हा त्यांच्या अंगाचा दाह, अंगाची आग कमी झाली. म्हणून म्हणतो बघा, हरिनामात किती ताकद आहे. रक्षण करण्या धरतीचे भेटले ओंजळीने, रक्षण करण्या धरतीचे भेटले ओंजळीने. नामाविना न तरणो पाय, शांती पोटी पुराणे. नामाविना न तरणो पाय, शांती पोटी पुराणे. नामाविना न तरणो पाय, शांती पोटी पुराणे. संतांच्या मुखी नाम विठूचे, संतांच्या मुखी नाम विठूचे. संतांच्या मुखी नाम विठूचे, संतांच्या मुखी नाम विठूचे. हाकेला धावे हे प्रेम भक्ताचे, हाकेला धावे हे प्रेम भक्ताचे. हाकेला धावे प्रेम भक्ताचे, हाकेला धावे प्रेम भक्ताचे. संतांचे दाखले देऊन तेवढे कमी आहेत. कोणी सांगितलं, नामदेव महाराज. नामदेव महाराज लहान असताना काय झालं, एक दिवस बघा, नामदेव महाराज लहान होते आणि त्यांचे वडील आणि आई
एकत्र. आणि एक दिवस असा आला की ते रोज त्यांच्या इथं विठ्ठलाचं मंदिर होतं आणि विठ्ठलाला नैवेद्य दाखवायचे नामदेव महाराजांचे वडील. एक दिवस अशी वेळ आली की वडील कामानिमित्त बाहेर गेले आणि नामदेवाला नैवेद्य दाखवण्याची वेळ आली. आता छोटासा एवढासा तर बुवांचा मुलगा सुद्धा आज भजनात आलेला आहे. पण बुवा एकदा जोरदार टाळ्या बुवांच्या मुलासाठी सुद्धा आणि बुवांसाठी वाजवा, कारण हे संस्कार आतापासून आपण दिले तरच होणार. तो एवढासा नामदेव आपले बाबा कामानिमित्त गेल्यानंतर नामदेव आला, नैवेद्याचं ताट घेतलं, विठ्ठलासमोर गेला, ताट ठेवलं आणि पाणी सोडलं विठ्ठलासमोर. विठ्ठलाला सांगतोय दगडाच्या मूर्तीला, विठ्ठला भगवंता नैवेद्य भक्षण करा. आता मला सांगा की दगडाची मूर्ती नैवेद्य भक्षण करणार कशी? परंतु तो नामदेव त्याला काही कळे ना. तो म्हणतो अरे रोज माझे बाबा तुला नैवेद्य देतात तेव्हा तू खातोस आणि आज मी आलोय म्हणून तू खात नाहीस काय? जर तू माझ्या हातचा हा नैवेद्य खाल्ला नाहीस तर तुझ्या पायावरती माझं डोकं आपटून मी स्वतःला संपवून टाकेन. एवढं म्हटल्याबरोबर त्या पांडुरंगाची करुणा भागली, त्या दगडी मूर्तीचं दुभंगली आणि त्याच्यातून साक्षात पांडुरंगाने दर्शन दिलं. रखुमाई आणि पांडुरंगाने दर्शन दिल्यानंतर त्या नैवेद्याचे 3 भाग केले. एक स्वतः विठ्ठलाने खाल्ला, एक रुक्मिणीने खाल्ला आणि एक त्या नामदेवाने खाल्ला. आता नैवेद्य दाखवून हा नामदेव ऐटीत घरात जातोय, आपल्या आईकडे रिकामं ताट देतोय. तेव्हा ती आई म्हणते अरे ह्याच्यात जो नैवेद्य होता तो कुठे आहे? तेव्हा तो बोलतोय नाही नैवेद्य त्या विठ्ठलाने खाल्ला. असं म्हटल्यानंतर त्याच्या आईने त्याला इतकं मारलं. दुसऱ्या दिवशी बाबा आल्यानंतर सुद्धा सांगितलं हो हा तुमचा छोटासा नामदेव आपल्याशी खोटं बोलतोय, स्वतःहून त्याने हा नैवेद्य खाल्ला आणि सांगतोय भगवंताने दगडी मूर्ती नैवेद्य खाणार कशी? तेव्हा त्या वडिलांनी देखील आता ह्याची परीक्षा घ्यायची कशी? तेव्हा त्या वडिलांनी काय केलं, त्या दिवशी पण त्याच्या हातात नैवेद्याचं ताट दिलं, सांगितलं जा आज मला बघायचं आहे की तुझा हा विठ्ठल नैवेद्य खातो कसा. इतक्या वर्षी त्यांनी केलेली विठ्ठलाची पूजा आणि ह्या छोट्याशा नामदेवाची पूजा. हातात ताट घेतलं, ताट दिलं त्या नामदेवाच्या आणि स्वतः मात्र त्या खांबाच्या आड राहून दोघं जण बघतायत. हा नेहमीप्रमाणे नामदेव छोटासा गेला, ताट ठेवलं, पाणी सोडलं आणि म्हणतोय भगवंता परमेश्वरा नैवेद्य भक्षण करा. भगवंत येणार कसा? दगडाची मूर्ती. परंतु काय सांगितलं, अरे मी आज खोटा ठरलोय, आज जर तू आला नाहीस ना तर मी आज तुझा हा भक्त खोटा ठरणार नाही. आज जर तू आलाच नाही तर तुझ्या पायावरती माझं डोकं आपटून मी स्वतःला संपवेन. असं सांगितल्याबरोबर मूर्ती दुभंगली, त्याच्यातून विठ्ठल रुक्मिणीने दर्शन दिलं. परत एकदा नैवेद्याचे 3 भाग केले. स्वतः एक विठ्ठलाने खाल्ला, एक रुक्मिणीने खाल्ला आणि एक नामदेवाने खाल्ला. आणि हे सगळं त्याचे आई वडील खांबा आडून बघत होते. ते बघितल्यानंतर त्या दोघांच्या डोळ्यातून अश्रू आले. त्यांना राहवलं नाही, जवळ आले, विठ्ठलाचे पाय धरले. विठ्ठलाचे पाय धरण्यापूर्वी त्यांनी ते आपल्या मुलाचे पाय धरले. का? आणि त्या मुलाला काय सांगितलं, अरे गेली कित्येक वर्ष आम्ही त्या भगवंताची पूजा करतोय, पण आज जे आमच्या हातून घडलं नाही ते आज तू आम्हाला करून दाखवलं. एवढी या भक्तीमध्ये ताकद आहे. म्हणून सांगतोय की हरिनाम म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. व नेहमी सांगतात की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. उगाच नाही. हे भजन पूजन कीर्तन आमच्या मुखातून काय येत आहे, परमेश्वर करून घेतोय, आम्ही फक्त निमित्त आहे. बाकी पैसे देत आहे म्हणून काय मोठा विषय नाही. पण आज चांगल्याला देखील बुवा आपल्याला पैसे मिळतात, ह्याचा मला कुठेतरी आमच्या कोकणाचा अभिमान वाटतो. एकदा जोरदार टाळ्या आमच्या कोकणासाठी बघा. म्हणून म्हणतो बघा, संतांच्या मुखी नाम विठुते, हाकेला धावे हे प्रेम भक्तांचे, चरणी सार्थक झाले जन्माचे, चरणी सार्थक झाले जन्माचे, तल्लीन होती नाम घेती वाचे, तल्लीन होती नाम घेती वाचे, सर्वश्रेष्ठ संत जगती सांगती देव मुखाने, सर्वश्रेष्ठ संत जगती सांगती देव मुखाने, नामा विना न तर पाय सांगती कोणी पुराणे, नामा विना न तर पाय सांगती कोणी पुराणे, नामा विना न तर पाय सांगती कोणी पुराणे. संत वर्षा पंचरत्न जपिती, संत वर्षा पंचरत्न जपिती, संत वर्षा
पंचरत्न चालवतात आणि आज आमच्या पंचरत्नांचे अनेक शिष्य आमच्या संपूर्ण महाराष्ट्रात आहेत आणि त्यांची पताका त्याने दिलेला वारसा कुठेतरी आम्ही चालवण्याचा प्रयत्न आज करतोय. म्हणून म्हणतो बघा, कदम पांचाळ पाटील कदम पांचाळ पाटील परमगाती, कदम पांचाळ पाटील परमगाती, भजन गाऊन अभिमानी, भजन गाऊन अभिमानी ना होती, भजन गाऊन अभिमानी ना होती, भजन गाऊन अभिमानी ना होती. इतके वर्ष त्यांनी भजन केलं पण कधी या भजनात त्याने अभिमान आणला नाही. म्हणून काय म्हणतोय की कदम पांचाळ पाटील, कदम पांचाळ पाटील परमगाती, कदम पांचाळ पाटील परमगाती, कदम पांचाळ पाटील परमगाती, भजन गाऊन अभिमानी ना होती, भजन गाऊन अभिमानी ना होती, भजन गाऊन अभिमानी ना होती, भजन गाऊन अभिमानी ना होती. संतोष लीनतयांच्या चरणी भक्ती भावाने, संतोष लीनतयांच्या चरणी भक्ती भावाने, रामाविना न तरलो पार सांगितो की पुराणे, रामाविना न तरलो पार सांगितो की पुराणे, रामाविना न तरलो पार सांगितो की पुराणे. रामकृष्ण हरिनाम गाऊ भजनी मुखाने, रामकृष्ण हरिनाम गाऊ भजनी मुखाने, रामाविना न तरलो पार, रामाविना न तरलो पार, रामाविना न तरलो पार सांगितो की पुराणे, रामाविना न तरलो पार सांगितो की पुराणे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विठ्ठले रखुमाई, विठोबा रखुमाई सावळे, विठ्ठले रखुमाई, विठोबा रखुमाई सावळे,